सद्गुरुनाथ महाराज की जय. महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय. श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत. श्लोक 137 कुपथ्य. वस्त्रासने च दारिद्र्यं पाषाणे रोगसंभवः मेदिन्यां दुःखमाप्नोति काष्ठे भवति निष्फलम्. वस्त्रासनावर बसून जप केल्यास दरिद्रता प्राप्ती होते. दगडावर बसून जप केल्यास रोगाचा उद्भव होतो. जमिनीवर बसून श्री गुरुगीतेचा जप केल्यास दुःख वाट्यास येते व लाकडावर बसून जप केल्यास जप निष्फळ होतो. धोक्याचा लाल कंदील दाखवणारा हा श्लोक आहे. मंत्र जपाचे तंत्र असते, शास्त्र असते, विधी असतो, निषेधही पण असतो. जसे डॉक्टरचे औषध लागू पडण्यास पथ्यच पाळावे लागते, कुपथ्य करून चालत नाही. तद्वत श्री गुरुगीता जप हा अति आदराने जपावा लागतो. कोणी VIP फार मोठ्या हुद्द्याचा माणूस आला तरी आपण मोठी खुर्ची देण्यापासून तो शोकेसमधला टी सेट काढण्यापर्यंत अगत्य दाखवतो. मग गुरुपेक्षा कोणीही अधिक VIP म्हणजे महान नसलेल्याचा मंत्र श्री गुरुगीता जपण्यास आसनापासून तो स्थळ, काळ, वेळ, विधी सर्व अद्रेकून सांभाळायला हवीत. नाहीतर कंटेप्ट ऑफ कोर्ट किंवा चेअरमनचा अपमान किंवा मोठ्या ऑफिसरचा अवमान तसा प्रकार होणार. म्हणून हा श्लोक प्रोटोकॉल, रीत भात सर्व समजावून देत आहे. काय करू नये हे सांगितल्यावर पुढे काय करावे, विधीपूर्वक जप कसा करावा ते सांगण्यात येईल. काय टाळायचे ते कळले म्हणजे जे काय करायला हवे त्याचा कंटाळा केला जाणार नाही. प्रीतीपेक्षा भीतीचाच पगडा प्रभाव जास्त, म्हणून भीतीची भाषा लवकर समजते. हा श्लोक धोक्याची पूर्वसूचना देतो की श्री गुरुगीता वस्त्राच्या आसनावर बसून वाचलीत तर दारिद्र्य ओढवेल. पुढे सांगितल्याप्रमाणे योग्य त्या आसनावर बसूनच आसनस्थ होऊन जप करावा. दगडावर बसलात तर रोग उद्भवेल. म्हणजेच आसन फार मऊ नको, दगडाप्रमाणे कठीण बोचणारे पण नको, नाही तर मन एकाग्र होणार नाही. जमिनीवर बसून जपल्यास दुःख प्राप्त होईल. काष्ठयुक्त बैठकीने तर जपच निष्फळ होईल. ह्या भाषेत हा श्लोक जे हे सारे सांगत आहे त्याचा केवळ शब्दशः अर्थ लक्षात न घेता भावार्थ जाणून सूक्ष्म आशय समजून घेतला पाहिजे. गंगेमध्ये गटार जरी मिसळले तरी त्याला पावन पवित्र करण्याचे सामर्थ्य गंगेत असते. श्री गुरुगीता देखील तशीच सामर्थ्यशाली आहे. बाह्य आसनावर श्री गुरुगीतेचे सामर्थ्य अवलंबून नाही, पण साधकाच्या मनात अत्यादर, अगत्य, महान भाव, गुरुवर नितांत श्रद्धा निर्माण करण्याचा ह्या श्लोकाचा हेतू आहे. वाटेल तेथे बसून वाटेल त्या वेळी अवेळी स्वच्छंदीपणाने विशेष अगत्य न दाखवता हा श्री गुरुगीता जप साधकाच्या हातून होऊ नये म्हणून ही भीतीची, धास्तीची भाषा वापरली आहे. साधकाची मनोभूमी अनुकूल करून घेऊन जपाची पूर्वतयारी हा श्लोक करतो. श्री गुरुगीतेला क्षुल्लक समजण्याचे पाप साधकाच्या हातून होऊ नये ह्याची हा श्लोक काळजी घेतो. कर्मकांड सांगून साधकाचे लक्ष वेधतो. यंत्राचेही तंत्र सांभाळावे लागते. मग एवढ्या महान मंत्राचा जप शास्त्रोक्तच, विधीपूर्वकच, विधी निषेध पाळूनच व्हायला हवा. अग्नीचा योग्य वापर होण्यास विस्तवाशी खेळून चालत नाही. मंत्र, मंत्री यांचा जेवढा आदर करावा तेवढा सत्वर लाभ होतो. मंत्राचा अनादर करणे म्हणजे विजेचा शॉक बसण्यासारखेच. विजेवर चालणाऱ्या गोष्टींनी श्रम वाचतात
पण विजेचे योग्य ज्ञानही हवे. तिचे तंत्र सांभाळावेच लागेल. जेथे शक्ती तेथे ती वापरण्याची युक्ती असते. विधी असतो. विधी निषेध बाळगला नाही तर धोका अटळ. सद्गुरुनाथ महाराज की जय.